तर हॅलो नमस्कार. चला बनवूया फटाफट अशी चिकन बिर्याणी. तर घ्या अर्धा किलो जे चिकन घेतलं होतं, हळद, मीठ आणि दही फक्त एवढंच लावून मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि कांदा वगैरे मस्त तळून घेतला होता. नंतर लागते ह्याच्यात कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरची 2-3 मिरच्या आणि हा भात टाकला होता शिजायला. आणि हे पहा माझं काय झालं झाराची अवस्था थोडं निसटलं होतं, केलं मी व्यवस्थित नंतर. आणि हा भात एवढाच शिजवून घ्यायचा आणि पाणी कधी पण थोडं जास्त टाकायचं, कारण भात तिच्यात आहे ना मोकळा शिजला पाहिजे. आणि हा जो राडा आहे ना 10 माणसाचा स्वयंपाक केल्यासारखा झाला आहे, तो पहिले मी आवरून घेते. आणि जी ग्रेव्ही आहे जी आपण बनवली होती ना ती पण हिच्यात मस्त टाकून अशी म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण हे करून घेतो नाही का, तेल सुटेपर्यंत ती ग्रेव्ही असं म्हणजे हे करत राहायची, फ्राय करत राहायची. आणि त्यात मसाला आहे ते मी टाकला होता. त्याच्यात मी एक चिकन ग्रेव्ही मसाला, चिकन मसाला आणि आपला काय बोलता बिर्याणी मसाला एवढं घेतलं होतं. आणि छान खडे मसाले त्यात लक्ष करून खडे मसाले खूप टाकायचे. आणि हे चिकन मी असं टाकून घेतलं. आत्ता व्यवस्थित दिसत नाही आहे, नंतर एवढं छान झालं होतं. त्याचं थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण चिकन माझं मागच्या वेळेस मी केलं होतं ना जी बिर्याणी, तर ते थोडंसं म्हणजे नॉर्मल कच्चं राहिलं होतं. आणि याची ना ग्रेव्हीचं जे तेल असतं ना ते काढून घ्यायचं कधी पण. तर ते काढून मी साईडला ठेवलं आणि हा कांद्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर मिक्स केली आणि साईडला ठेवलं. आणि हे बघा मस्त असं चिकन बघा, मग असे कसं दिसत होतं पांढरं पांढरं, आता कसं झालं होतं एकदम भारी. आणि थोडेसे ग्रेव्ही टाईप मी त्याच्यात ठेवतेच, कारण नंतर गॅसवर ठेवायचं असतं ना, तर म्हणजे आटलं ना पाणी तरी पण म्हणजे असं करपत वगैरे नाही, त्याच्यामुळे ना ते बुडायला लागणार नाही म्हणून मी थोडंसं त्यात ग्रेव्ही थोडी ठेवतेच अशी, म्हणजे नाही का. तर मग मस्त भात तर मस्त शिजलाच होता. तर मस्त अशी एक लेयर करून घेतली आणि त्याच्यावर आपण जे मगाशी ठेवलं होतं कांदा ते त्याचं सगळं टाकून घेतलं. आणि जे तेल होतं ना ते ग्रेव्हीचं ते पण वरून टाकून घ्यायचं. आणि परत तसंच करायचं, सेम प्रोसिजर आहे, काही वेगळी नाही आहे. आणि सेम तेच करायचं. आणि अशीच बिर्याणी मी करत असते नेहमी आणि हजबंडला खूप आवडते. खूप दिवसापर्यंत माझ्या मागे लागले होते तर मग फायनली आज केले. तर कशी वाटली तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. मी किती वेळा सांगते, कारण माझे सबस्क्राईब खूप दिवस झाले, मी इतके व्हिडिओ बनवले, खूप म्हणजे 600-700 व्हिडिओ बनवले, पण माझे फॉलोअर्स काय वाढत नाही आहे. तर सो लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. आवडले तर करून बघा घरी.